कोणतीही समस्या शास्त्रीय पद्धतीनं कशी सोडवल्या जाईल याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस जी समस्या आपण हाती घेतलेली आहे, ती समस्या ही आपण वैज्ञानिक पद्धतीनं सोडवतो. कोणतंही संशोधन हे वैज्ञानिक पद्धतीद्वारेच केलं जातं आणि म्हणून ज्यावेळी आपण कोणतंही संशोधन हे वैज्ञानिक पद्धतीनं करतो, त्यावेळी आपल्याला संशोधनाची प्रक्रिया ही कशी चालते, संशोधनाचं चक्र हे कसं चालतं, याचा विचार करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि म्हणून संशोधन करत असताना संशोधनाच्या वेगवेगळ्या पायऱ्यांचा आपल्याला विचार करणं गरजेचं असतं आणि ह्या संशोधनाच्या पायऱ्याच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतो, त्यावेळेस ह्या संशोधनाच्या पायऱ्यांना एक शास्त्रीय आधार आहे आणि म्हणून वैज्ञानिक पद्धतीनं ज्यावेळेस आपण कोणतंही संशोधन हाती घेतो, त्यावेळेस आपल्याला संशोधनाच्या ज्या काही शास्त्रीय पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांचा आपल्याला विचार करणं कर्मप्राप्त ठरतं. मग आता या संशोधनाच्या संदर्भात ज्या काही वेगवेगळ्या पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याचा जर आपण विचार केला, तर या पायऱ्यांच्या संदर्भात संशोधन प्रक्रियेच्या संदर्भात जे काही वेगवेगळे विचारवंत आहेत, त्या वेगवेगळ्या विचारवंतामध्ये एकमत नाही आणि म्हणून जे काही वेगवेगळे विचारवंतांनी आहेत, त्यांनी संशोधन पद्धतीमध्ये वेगवेगळ्या पायऱ्या असल्या पाहिजे असा नामनिर्देशित केलेला आहे. आणि मग जे काही वेगवेगळे विद्वान आहेत, त्या विद्वानांचं काय मत आहे आपण हेही पहिल्यांदा पाहणार आहोत. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस संशोधनाच्या शास्त्रीय पायऱ्या कोणत्या असतील हा प्रश्न आपल्या मनामध्ये रुजला असेल आणि तो प्रश्न आज आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून लुडबर्ग नावाचा जो काही विचारवंत आहे, त्या लुडबर्ग नावाच्या विचारवंतानं संशोधनाच्या 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काम चालवू गृहीत कृत्याची निर्मिती, तथ्याचं निरीक्षण आणि लेखन, तथ्याचं वर्गीकरण आणि संघटन आणि सामान्यीकरण, अशा लुडबर्ग नावाच्या विचारवंताने ह्या 4 पायऱ्या सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये फॉर्म्युलेशन ऑफ वर्किंग हायपोथेसिस, ऑब्झर्वेशन अँड रेकॉर्डिंग ऑफ डाटा, द क्लासिफिकेशन अँड ऑर्गनायझेशन ऑफ डाटा आणि जनरलायझेशन, ह्या 4 पायऱ्या सांगितल्या. आणि त्याच पायऱ्यांना पुढं करून पी व्ही यंग ह्या विचारवंतानं सुद्धा त्याच पद्धतीनं संशोधनामध्ये पायऱ्या असाव्यात याबद्दल मत व्यक्त केलं. यामध्ये तो असं म्हणतोय की काम चालवू गृहीत कृत्याची निर्मिती केली पाहिजे आपण, निरीक्षण, तथ्य, तथ्याचे संकलन आणि त्याचं लेखन हेही केलं पाहिजे आणि जे काही तुमच्याकडे लिखित तथ्य असतील त्या तथ्यांना श्रेणीबद्ध करणं आणि त्याची क्रमबद्ध मांडणी करणं हे पी व्ही यंग नुसार सांगितलं जातं. आणि त्यानुसार ऑगस्ट कॉम्ट नावाचा जो काही विचारवंत आहे, त्यानं सुद्धा संशोधनाच्या ज्या काही पायऱ्या सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये तो असं म्हणतोय की विषयाची निवड, सिलेक्ट ऑफ सब्जेक्ट, त्याच्यानंतर दुसरी पायरी तो असं सांगतोय निरीक्षणाद्वारे तथ्याचं संकलन, तथ्याचे वर्गीकरण, तथ्याचे परीक्षण आणि जे काही तुम्ही निष्कर्ष मांडलेले असतील त्या निष्कर्षाचं प्रतिपादन करण्यासाठी नियमांचं प्रतिपादन, अशा तो 4-5 पायऱ्या सांगतो. आणि मग हे जे काही वेगवेगळे विचारवंत आहेत, त्या वेगवेगळ्या विचारवंतांनी संशोधनाच्या वेगवेगळ्या पायऱ्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि मग या ज्या काही वेगवेगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत, त्या पायऱ्याच्या बाबतीत अनेक विचारवंतांमध्ये मतभिन्नता आहे, हे आपल्याला दिसून येतं. आणि जरी विचारवंतांच्या म्हणण्यानुसार वैज्ञानिक संशोधनामध्ये
जी काही आपण समस्या निवडलेली आहे त्या समस्येची सोडवणूक करण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण त्या समस्या वेगवेगळ्या पायऱ्याच्या माध्यमातून सोडवू शकतो असं वेगवेगळे विचारवंत म्हणतात. आणि मग त्याचाच ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जरी या पायऱ्यामध्ये मतभिन्नता असली तरी काही पायऱ्यांच्या बाबतीत मात्र विद्वानामध्ये एकमत झालेलं आहे. आणि त्या पायऱ्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येतील. आणि त्याच पायऱ्यांचा वापर सर्वसामान्यपणे संशोधनाच्या संकल्पनेमध्ये, संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी केलेला असतो. यामध्ये पहिली पायरी आहे समस्या सूत्रण, फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेम. आणि मग या फॉर्म्युलेशन ऑफ प्रॉब्लेमचा ज्यावेळेस आपण विचार करतो, समस्या सूत्रणाचा विचार करतो, त्यावेळेस कोणतीही जी काही समस्या आपण निवडलेली असेल ती समस्या निवडण्याच्या अगोदर ज्यावेळेस आपण कोणतंही संशोधन करणार आहोत त्या संशोधनाची सुरुवातच ही समस्या निवडीपासून होते. म्हणजे तुम्हाला कोणतंही संशोधन जर हाती घ्यायचं असेल तर तुमच्या पुढं कोणती ना कोणती समस्या ही उभी असली पाहिजे. आणि म्हणून समस्या सूत्रण ही संशोधनाची पहिली पायरी ठरते. मग आता या समस्येची जी काही आपल्याला मांडणी करायची आहे ती मांडणी करत असताना या ठिकाणी सर्वप्रथम संशोधकाला समस्या निश्चित करावी लागतो. मग आता समस्या निश्चित केल्यानंतर त्या समस्येचं क्षेत्र किती राहणार आहे, त्या समस्येमध्ये कोणकोणत्या घटना अंगभूत असणार आहेत, समाविष्ट असणार आहेत. आणि म्हणून त्या समस्याच्या अंतर्भूत ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पनाचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं असतं. आणि मग जी काही आपण समस्या निवडलेली असेल त्या समस्येच्या अनुषंगानं जी काही माहिती आपल्याकडे उपलब्ध होणार आहे, जे काही तथ्य उपलब्ध होणार आहेत, त्याच्यामध्ये साहित्य असेल, लेख असतील, सांख्यिकी माहिती असेल, या सगळ्या बाबीचा विचार आपल्याला आपल्या समस्येचं अध्ययन करण्यासाठी उपयुक्त ठरतात. आणि म्हणून मग या संबंधित साहित्य असतील, लेख असतील, साहित्यिक विचारवंतांचे, मान्यवरांचे संदर्भ ग्रंथ असतील, आकडेवारी असेल, याचं सर्वप्रथम आपल्याला अध्ययन करणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही या गोष्टीचं अध्ययन करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणतीही समस्या ही शास्त्रीय पद्धतीने मांडता येत नाही. आणि म्हणून एखाद्या विषयाची ज्यावेळेस आपण मांडणी करतो, एखाद्या समस्येची ज्यावेळेस आपण मांडणी करतो त्यावेळेस त्या समस्येच्या मांडणीसाठी आपल्याला संशोधन संदर्भ साहित्याची गरज या ठिकाणी भासते. आणि त्या संशोधन संदर्भ साहित्याच्या माध्यमातून आपली संशोधनाची जी काही समस्या असेल ती समस्या आपण या ठिकाणी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस जी काही समस्या आपण निश्चित केलेली आहे त्या समस्येचे विविध पैलू असतात. आर्थिक पैलू वेगळा असेल, सामाजिक पैलू वेगळा असेल, राजकीय पैलू वेगळा असेल. जर तुम्हाला एखाद्या समुदायाचं अध्ययन करायचं असेल, एखाद्या समुदायावर आपल्याला संशोधन करायचं असेल तर त्या समुदायाच्या आर्थिक बाबी वेगळ्या असतील, राजकीय बाबी वेगळ्या असतील, सांस्कृतिक बाबी वेगळ्या असतील, शैक्षणिक बाबी वेगळ्या असतील. आणि म्हणून सर्वप्रथम ज्यावेळेस तुम्ही समस्या सूत्रण करता, समस्येची मांडणी करता, त्यावेळेस संशोधकाला जी काही आपण समस्या निवडलेली आहे त्या समस्येच्या संदर्भात कोणत्या पैलूला महत्व द्यायचंय हे पहिल्यांदा निश्चित करणं गरजेचं आहे. कारण तुम्ही एखाद्या समुदायाचा ज्यावेळेस अभ्यास करता त्यावेळेस त्या प्रत्येक समुदायाचे जे काही वेगवेगळे अंग आहेत, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी घटकांना आपण समाविष्ट करू शकत नाही. आणि म्हणून नेमकं आपल्याला कोणत्या पैलूंचं अध्ययन करायचं हे समस्या सूत्रणामध्ये अत्यंत महत्वाचं ठरतं. आणि जोपर्यंत तुम्ही पैलू निश्चित करत नाही तोपर्यंत संशोधक आपल्या विषयाच्या ज्या काही समस्या आहेत
त्या समस्येच्या संदर्भात लक्ष केंद्रित करू शकत नाही. आणि म्हणून सर्वप्रथम आपल्याला नेमक्या कोणत्या पैलूचं अध्ययन करायचं याचा विचार हा संशोधकाला करणं गरजेचं असतं. आणि त्याच आधारावर संशोधकाला तथ्य संकलन आणि जे काही तथ्य मिळवलेले असतील त्या तथ्याचं विश्लेषण करणं हे सोपं जातं. आणि म्हणून समस्या सूत्रण, समस्या निश्चिती ही शास्त्रीय संशोधनाची पहिली पायरी ठरते. त्याच्यानंतर संशोधन प्रक्रियेचा दुसरा टप्पा हा कार्यवाहक गृहीतकृत्याची मांडणीने ठरतो. मग आता हे गृहीतकृत्य काय आहेत? संशोधनाला आपल्याला निश्चित दिशा कशी प्राप्त होणार आहे याचा विचार करण्यासाठी आपल्याला वेगवेगळी गृहीतकृत्य मांडावी लागतात. आणि म्हणून संशोधनाची दिशा ही योग्य पद्धतीने जावी, संशोधक कोणीकडे भरकटू नये, त्यामुळं संशोधन समस्येचं एक संभाव्य उत्तर, एक अंदाज, एक अनुमान या ठिकाणी मांडला जातो. त्याला कार्यवाहक गृहीतकृत्य असं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस एखादी आपल्याला पैशाची अडचण आलेली असेल किंवा कोणतीही अडचण निर्माण झालेली असेल, त्यावेळेस आपला मित्र परिवार आपल्या पुढे उभा राहतो किंवा मित्र परिवार दिसतो. पण त्यापैकी कोणता मित्र आपली गरज हा भागवू शकतो यावर आपण विश्वास ठेवतो. त्याच पद्धतीनं संशोधनामध्ये ज्या काही आपल्या संशोधन समस्येच्या संदर्भात जे काही वेगवेगळी विश्लेषणं असतील, त्या विश्लेषणाच्या आधारावर एक आपण पर्यायी उत्तर, संभाव्य उत्तर या ठिकाणी मांडत असतो. आणि त्यामुळं या ठिकाणी आपल्याला कार्यवाहक गृहीतकृत्याची निश्चिती करणं या ठिकाणी कर्मप्राप्त. आणि मग जे काही तुम्ही संभाव्य उत्तर मांडलेलं असेल, त्या संभाव्य उत्तराच्या आधारावरच आपली संशोधनाची टप्पा किंवा संशोधनाची जी काही प्रक्रिया आहे ती पुढे जातं. आणि मग आता या संशोधन समस्येच्या संदर्भात आपल्याला संभाव्य उत्तर कशी मांडायची हा एक प्रश्न आपल्या पुढे येतो. आणि मग या संशोधन समस्येची जी काही संभाव्य उत्तरं आहेत, ती संभाव्य उत्तरं ही पूर्वीच्या विचारवंतांनी जी काही संशोधन केलेली असतील त्यातून आपल्याला मिळू शकतात. त्याच पद्धतीनं पूर्वीचे जे काही सिद्धांत असतील वेगवेगळ्या शास्त्रामधले, जे काही नियम असतील, ज्या काही वेगवेगळ्या विचारधारा असतील, जे काही वेगवेगळे विचार प्रभाव असतील, त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा व्यक्तिगत अनुभव. या सगळ्या बाबी या गृहीतकृत्याच्या निर्मितीस सहाय्य करतात, मदत करतात. आणि म्हणून या पूर्वीचे नियम, पूर्वीचे सिद्धांत, अनुभव ह्या संभाव्य उत्तराची मांडणी करण्यासाठी संशोधकाला उपयुक्त ठरतात. आणि मग या संभाव्य उत्तर मांडणीसाठी जी काही आपण विशिष्ट समस्या निवडलेली असेल, त्या विशिष्ट समस्येच्या अनुषंगानं आपण जी काही संभाव्य उत्तर मांडणार आहोत, ते उत्तर मांडतात असताना आपलं निरीक्षण हे अचूक असलं पाहिजे. आणि त्याच निरीक्षणाच्या आधारावर जी काही अचूकता असेल, त्या अचूकतेच्या आधारावर आपण संभाव्य उत्तर मांडतो. आणि त्या संभाव्य उत्तराच्या अनुषंगानं आपण पुढे वाटचाल करतो. आणि ते संभाव्य उत्तर पुढे चालून आपण त्याची तपासणी करतो. ते सत्य आहेत की असत्य आहेत याचं ज्यावेळेस परीक्षण केलं जातं, त्यावेळेस त्या गृहीतकृत्याचं परीक्षण केलं जातं असं म्हटलं जातं. आणि मग काही वेळा ते गृहीतकृत्य सत्यही ठरतात, काही वेळा ते असत्यही ठरतात. म्हणून ओढून ताडून सत्य असत्य ठरवण्याचा या ठिकाणी प्रयत्न संशोधकांनी करू नये. हा एक महत्वाचा मुद्दा या गृहीतकृत्याच्या संदर्भात आपल्याला मांडता येईल. त्याच्यानंतर संशोधन आराखडा, रिसर्च डिझाईन. आता ज्या वेळेस तुम्ही संशोधन कार्याचं योजना आखता, एखादा विषय निश्चित करता, त्यावेळेस त्या संशोधन कार्याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला जी काही आपली संशोधनाची जी काही प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेच्या आधारावर या ठिकाणी आपल्याला आपल्या संशोधनाचा आराखडा तयार करणं कर्मप्राप्त ठरतं. मग तो आराखडा आपण कसा करायचा हाही महत्वाचा प्रश्न आपल्या पुढे येतोय. आणि मग त्या अनुषंगानं जी काही संशोधनाची
जी काही आपली रूपरेषा आहे, त्या रूपरेषाला आपल्याला संशोधन आराखडा असं म्हणता येतं. आणि म्हणून कोणतंही काम हे पूर्वनियोजित पद्धतीनं केलेलं असेल, तर ते यशस्वी होतं. आणि म्हणून जे काही आपण संशोधनाची समस्या निवडलेली आहे, त्या संशोधन समस्येच्या अनुषंगानं आपल्याला संशोधनाचा आराखडा हा निश्चित करावा लागतो. मग आता या संशोधन आराखड्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस नेमकं संशोधन आराखडा म्हणजे काय? याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. मग संशोधन आराखड्यामध्ये कोणकोणते घटक या ठिकाणी समाविष्ट होतात, याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि ज्याप्रमाणे एखादी इमारत तयार होतं, ती इमारत तयार करण्याच्या अगोदर आर्किटेक्ट, इंजिनियर ज्या पद्धतीनं त्या इमारतीचं संभाव्य चित्र आपल्या डोळ्यासमोर आखून देतो, त्याच पद्धतीनं आपण इमारतीचं काम करतो आणि त्याच पद्धतीनं संशोधनाचं सुद्धा आहे. कारण संशोधन आराखडा हा अगोदर आपण ठरवतो आणि त्या संशोधन आराखड्याच्या नुसार आपण आपली संशोधनाची जी काही इमारत आहे, ती इमारत विस्तारित करत असतो. मग आता या संशोधन आराखड्यामध्ये तुम्हाला प्रस्तावना असेल, विषय निवडण्यामागची पार्श्वभूमी काय आहे, विषय का निवडलेला आहे, या विषयाची आवश्यकता काय आहे, या संशोधन समस्येचं महत्व काय आहे, या संशोधन समस्येच्या अनुषंगाने तुम्ही कोणकोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहात, म्हणजे संशोधनाचे उद्देश काय आहेत, संशोधनाचे गृहीत कृत्य कोणते आहेत, त्याच्यानंतर संशोधनासाठी कोणता नमुना आपण निवडलेला आहे, त्यानंतर संशोधनाच्या संदर्भात कोणती संशोधन पद्धती वापरणार आहात, कोणते सांख्यिकीय तंत्र वापरणार आहात, या सगळ्या बाबीचा विचार हा संशोधन आराखड्यामध्ये केलेला जातो. त्याच पद्धतीनं या संशोधन आराखड्यामध्ये हे संशोधन किती दिवसात पूर्ण होणार आहे, याचाही एक ठोक ताळा आपण या ठिकाणी मांडत असतो. आणि म्हणून या ठिकाणी संशोधन आराखड्याचे सुद्धा वेगवेगळे प्रकार पडतात, ते आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत. आणि त्या अनुषंगानं या ठिकाणी संशोधन प्रक्रियेचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस पहिल्यांदा समस्या निश्चिती करणं, त्याच्यानंतर संभाव्य उत्तर मांडणं, त्याच्यानंतर संशोधन आराखड्याची निश्चिती करणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण संशोधन हाती घेतो, त्यावेळेस याचा विचार करणं आपल्याला क्रमप्राप्त. मग आता समस्या निवडली, समस्येची मांडणी केली, गृहीत कृत्य मांडले, संशोधन आराखडा बनवला, म्हणजे आपलं संशोधन पूर्ण होत नाही. त्यासाठी आपल्याला त्या संशोधन आराखड्याच्या परिपूर्ततेसाठी, आपल्या समस्येच्या परिपूर्ततेसाठी आपल्याला काही तथ्य संकलित करणं गरजेचे आहे. कलेक्शन ऑफ डाटा. मग आता हे तथ्य काय असू शकतात? तथ्य म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर विषयाच्या समस्येच्या अनुषंगानं जी काही आपल्याला माहिती संकलित करायची आहे, त्याला आपण तथ्य बनतो. पण मग तथ्य जसे असले तसे आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि म्हणून मग आता हे तथ्य कसे मिळवायचे, तथ्याचं संकलन कसं करायचं, हा एक महत्वाचा प्रश्न आपल्या पुढे येतो. आणि म्हणून संशोधक या विषयाची समस्या आपण घेतलेली आहे, त्या विषयाच्या अनुषंगानं त्या ठिकाणी जे काही आपल्याला माहिती प्राप्त करायची आहे, त्या माहितीचं प्रथम निरीक्षण करतो आणि त्या निरीक्षणाच्या त्या नोंदी करतो. आणि त्या निरीक्षणाच्या नोंदी करत असताना हे निरीक्षण हे वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असणं गरजेचं आहे. आणि जर निरीक्षणामध्ये वस्तुनिष्ठता नसेल तर योग्य तथ्य प्राप्त होणार नाही, योग्य माहिती प्राप्त होणार नाही. आणि मग चुकीची जर तथ्य आपण संकलित केली, चुकीची माहिती संकलित केली, तर आपल्या अध्ययनाचे जे काही निष्कर्ष आहेत ते सुद्धा सत्य स्वरूपाचे येणार नाहीत, ते निष्कर्ष चुकीचे येऊ शकतात. आणि म्हणून आपल्या संशोधनाच्या संदर्भात जे काही आपण उद्देश निश्चित केलेले आहेत, जी काही संभाव्य उत्तरं मांडलेली आहेत, त्या संभाव्य उत्तराची सुद्धा या ठिकाणी चूक होऊ शकतं, ते असत्य ठरू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी तथ्य संकलित करत असताना चुकीच्या पद्धतीनं तथ्य संकलित करू नये. आज संशोधनामध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी पेस्ट हे तंत्र विकसित झालेलं आहे. त्यामुळं आज या कॉपी पेस्टच्या काळात तथ्य कशी संकलित केली जातात, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरतो. आणि म्हणून या ठिकाणी संशोधकानं या ठिकाणी तथ्याचं संकलन करत असताना, कलेक्शन ऑफ डाटा करत असताना
कोणत्याही विषयाचं, कोणत्याही घटनेचं, कोणत्याही वस्तूचं वस्तुनिष्ठ पद्धतीनं या ठिकाणी निरीक्षण करणं कर्मप्राप्त ठरतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस तुम्ही विचार करता, त्यावेळेस जी काही तथ्य संकलित करत आहात, ती तथ्य संकलित करत असताना तुम्हाला ती तथ्य प्राथमिक स्रोत असू शकतात काही मिळवण्यासाठी, काही दुय्यम स्रोत असू शकतात. आणि मग ही तथ्य मिळवण्यासाठी आपण प्राथमिक स्रोताचा कधी वापर करतो, कधी दुय्यम स्रोताचा वापर करतो. आणि मग या दोनही स्रोताच्या आधारावर आपण या ठिकाणी तथ्य संकलित करत असतो. मग आता हे तथ्य संकलित करत असताना संशोधकाचं त्या घटनेच्या बाबतीत, त्या समस्येच्या बाबतीत किंवा तथ्याच्या बाबतीत हे पूर्वग्रहदूषित झालेलं मत नसावं. आणि पूर्वग्रहदूषित जर तुमचं मत असेल तर निष्कर्ष सुद्धा हे चुकीचे निघू शकतात. मी अगोदरच सांगितलंय. म्हणून तथ्य संकलन करत असताना, संशोधन करताना पूर्वग्रहदूषितपणा टाळला पाहिजे. जे दिसतं ते सत्य स्वीकारलं पाहिजे. याच्या माध्यमातून तुम्ही कोणत्याही घटनेची बदनामी करत नाहा, कोणत्याही समाजाची बदनामी करत नाहा. ही वस्तुस्थिती आपण पहिल्यांदा डोळ्यासमोर ठेवली पाहिजे. मग कोणाला वाटतं की मी माझ्या समाजाचं मी अध्ययन करतो, तर माझ्या समाजामधल्या ज्या काही वेगळ्या चालीरीती आहेत, रूढी प्रथा परंपरा आहेत, त्या परंपरा मी समाजापुढं इतर समाजापुढं कशा आणू? हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. पण या तथ्य संकलनामध्ये कोणतंही तथ्य आपल्याला वस्तुनिष्ठ पद्धतीनं मांडणं आवश्यक असतं. आणि म्हणून या ठिकाणी कोणत्याही घटनेची, कोणत्याही समस्येचं जे काही आपण तथ्य संकलित करणार आहोत ते वस्तुनिष्ठ पद्धतीनं केलं पाहिजे. त्याच्यानंतर या तथ्य संकलनाच्या पायरीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस केवळ तथ्य संकलन करीत चालत नाही, तर जे काही तथ्य मिळवलेले असतील त्या तथ्याचं वर्गीकरण करणं, विश्लेषण करणं हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून संशोधनाच्या पुढच्या पायरीमध्ये तथ्याचं वर्गीकरण, तथ्याचं विश्लेषण, क्लासिफिकेशन अँड अनालिसिस ऑफ डाटा ही एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमधून आपल्याला जावं लागतं. मग आता तथ्य संकलित केली आहेत, तथ्य ही तुम्ही प्राथमिक साधनाच्या माध्यमातून प्राप्त केलेली आहेत, दुय्यम साधनाच्या माध्यमातून प्राप्त केलेली आहेत. पण मग आता जे काही तथ्य तुम्ही संकलित केलेली आहेत ते तथ्य तुमच्याकडे एकत्रित स्वरूपाची आहे. मग आता या तथ्याचं आपल्याला वर्गीकरण कसं करायचं, हा एक महत्वाचा प्रश्न येतो. मग या तथ्याचं वर्गीकरण हे संख्यात्मक पातळीवर, गुणात्मक पातळीवर आपल्याला करणं गरजेचं ठरतं. मग आता या संख्यात्मक पातळीवर, गुणात्मक पातळीवर किंवा समान गुणधर्म त्या तथ्यामध्ये काही असतील, त्या घटकामध्ये असतील, त्या समान गुणधर्माच्या आधारावर या ठिकाणी आपल्याला त्याचं वर्गीकरण करणं गरजेचं असतं. कारण संकलित जे काही तुम्ही केलेली जी काही तथ्य आहेत, ती माहिती जी आहे तुमच्याकडे जी काही उपलब्ध झालेली आहे ती एकदम विखुरलेली असते. आणि मग त्या विखुरलेल्या माहितीला आपल्याला एक आधार देणं गरजेचं असतं. आणि मग त्या आधारासाठी आपल्याला प्रथम तथ्याचं वर्गीकरण हे संख्यात्मक पातळीवर, गुणात्मक पातळीवर, गुणधर्माच्या पातळीवर या ठिकाणी करणं गरजेचं असतं. आणि मग हे तथ्याचं वर्गीकरण करत असताना त्याच्यामध्ये साम्य कोणत्या स्वरूपाचं आहे, जे काही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही तथ्य संकलित केलेले आहेत त्याच्यामध्ये साम्य किती आहेत, भेद किती आहेत, याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे ठरतं. आणि साम्य, भेद, फरक याच्या आधारावर सुद्धा आपण आपल्या तथ्याचं वर्गीकरण करू शकतो. आणि मग या तथ्याचं वर्गीकरण केल्यानंतर त्याचं आपल्याला काहीतरी एका सांकेतिक भाषेमध्ये त्याचं सांकेतिकरण करणं गरजेचं ठरतं. त्याला कोडिंग देणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही जे काही विद्यार्थी मित्र असतात त्या विद्यार्थ्यांमध्ये बोलण्याची तुमची जी काही भाषा आहे ती भाषा ही इतरांना समजू नये म्हणून तुम्ही काही सांकेतिक भाषेमध्ये विचाराची देवाणघेवाण आपल्या मित्रांशी करतात. आणि त्याच पद्धतीनं या संशोधन समस्येच्या संदर्भात
जे काही आपण तथ्य संकलित केलेली आहेत त्या तथ्याचं आपल्याला सांकेतीकरण करणं गरजेचं आहे. ही तथ्य आपल्याला कशी कोणत्या पद्धतीनं तिचं विश्लेषण करायचंय याच्यासाठी त्याला कोड देणं गरजेचं असते. 1, 2, 3, 4 जे काही कोड तुम्ही देणार आहात त्या कोडच्या पद्धतीनं त्याचं सांकेतीकरण करणं गरजेचं आहे. नंतर त्या तथ्याचं ज्यावेळेस आपल्याला विश्लेषण करायचंय, वर्गीकरण केल्यानंतर विश्लेषण करणं गरजेचं आहे. आणि मग ते वर्गीकरण करत असताना ते वर्गीकरण विश्लेषण सुद्धा आपण गुणात्मक पातळीवर, संख्यात्मक पातळीवर, गुणधर्माच्या पातळीवर, सारखेपणाच्या पातळीवर, त्याच्यामधला काही फरक असेल त्या फरकाच्या पातळीवर या ठिकाणी तथ्यांना एका कोष्टकामध्ये मांडण्याचा आपण प्रयत्न करू. आणि मग तुम्ही वेगवेगळ्या संशोधन ज्या काही संस्था असतील त्यांचे तुम्ही जर अहवाल पाहिलेले असतील तर ते अहवाल वेगवेगळ्या तक्त्यांच्या माध्यमातून, कोष्टकाच्या माध्यमातून उत्पन्न, खर्च, त्याच्यानंतर त्याची उपयोगिता, शिल्लकीची रक्कम, मिळालेलं अनुदान याच्या तक्ते आपल्या समोर येतात. आणि म्हणून जे काही शासनाचे अहवाल असतात, जर तुम्ही शासनाचे वेगवेगळे अहवाल जर पाहिले असतील, आर्थिक पाहणी अहवाल जर पाहिला असेल तर देशाचा आर्थिक पाहणी अहवाल वेगळा असतो, राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल वेगळा असतो. आणि मग त्या देशामधली जी काही परिस्थिती असेल ती परिस्थिती ही सारण्याच्या माध्यमातून, कोष्टकाच्या माध्यमातून, तक्त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मांडली जातं. आणि जोपर्यंत तुम्ही तथ्याचं वर्गीकरण, सांकेतीकरण केल्यानंतर विश्लेषण करण्यासाठी आपल्याला तक्ते उपयुक्त पडतात, कारण या तक्त्याच्या आधारावरच आपल्याला शास्त्रीय निष्कर्ष काढता येतात. आणि मग आता त्या तथ्याचं विश्लेषण करत असताना आपण सांख्यिकीय परिणाम वापरतो. मग आता वेगवेगळे सांख्यिकीय परिणाम आहेत. त्याच्यामध्ये शेकड्यावारी असेल, त्याच्यानंतर वारंवारिता असेल, त्याच्यानंतर मध्यमान असेल, मध्यांक असेल, बहुलक असेल, प्रमाण विचलन असेल, या सगळ्या बाबीच्या माध्यमातून आपण जे काही सांख्यिकीय परिणाम आहेत त्या सांख्यिकीय परिणामाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी तथ्याचं विश्लेषण करत असतो. आणि म्हणून या तथ्य संकलनाच्या पायरीमध्ये तथ्य विश्लेषणाचा जो काही टप्पा आहे तो टप्पा हा अत्यंत किचकट आहे, अत्यंत गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे संशोधनकर्त्याला त्या तथ्याचं विश्लेषण कोणत्या पद्धतीनं करायचं ती विश्लेषणाची प्रक्रिया ही त्याला माहीत असणं गरजेचं ठरतं. त्याच्यानंतर विश्लेषण आणि वर्गीकरण केल्यानंतर आपल्याला अचूक निष्कर्षाकडे यावं लागतं. आणि म्हणून निष्कर्षाची मांडणी या ठिकाणी आपण करतो. आणि मग या निष्कर्षाच्या मांडणीमध्ये या ठिकाणी सामान्यीकरण नावाची एक पायरी आहे, जनरलायझेशनची जी पायरी आहे, यामध्ये या ठिकाणी जे काही तुम्ही संभाव्य जे काही निष्कर्ष काढलेले असतील त्या संभाव्य निष्कर्षाचा पडताळा आपण गृहीत कृत्याची तपासणी या ठिकाणी करतो. आणि त्या गृहीत कृत्याच्या तपासणीच्या आधारावर गृहीत कृत्य सत्य आहेत की असत्य आहेत याचा या ठिकाणी पडताळा घेतो. आणि म्हणून या ठिकाणी या सामान्यीकरणाच्या पायरीमध्ये जे काही आपले संभाव्य निष्कर्ष असतील त्या निष्कर्षाचा आपण पडताळा घेतो. आणि पडताळा घेतल्यानंतर ते निष्कर्ष हे सारख्या पद्धतीने येत असतील तरच त्या निष्कर्षाचं सामान्यीकरण केलं जातं. आणि म्हणून हे निष्कर्ष कार्यकारण संबंधाच्या जोरावर या ठिकाणी पडताळल्या जातात. संशोधन समस्येची जी काही तुम्ही संभाव्य उत्तरं मांडलेली आहेत ती संभाव्य उत्तरं या ठिकाणी आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात शेवटची जी काही पायरी आहे संशोधनाची ती या शास्त्रीय संशोधनाची जी काही शेवटची पायरी आहे ती म्हणजे अहवालाचं लेखन, रिपोर्ट. आणि मग या संशोधन अहवालाचं ज्यावेळेस तुम्ही लेखन करता त्यावेळेस ते अहवालाचं लेखन हे व्यवस्थितरित्या असलं पाहिजे, भाषा ही योग्य असली पाहिजे, प्रमाणित भाषेमध्ये ते असलं पाहिजे. आणि मग या संशोधन अहवालामध्ये प्रस्तावना, अध्ययनाचं क्षेत्र, गृहीत कृत्य, अध्यापन पद्धती, तथ्याचे संकलन, तथ्याचं विश्लेषण, मुख्य निष्कर्ष, विवेचन, सूचना, शिफारशी, संदर्भ ग्रंथ या सगळ्या बाबीचा विचार हा या ठिकाणी संशोधकाला करावा लागतो. आणि म्हणून कोणतंही संशोधन हे शास्त्रीय पद्धतीनं करत असताना आपल्याला समस्या निश्चिती, त्याच्यानंतर गृहीत कृत्याची निश्चिती, त्याच्यानंतर संशोधन आराखडा, तथ्य संकलन, तथ्याचं विश्लेषण,
वर्गीकरण, त्याच्यानंतर सामान्यीकरण आणि अहवाल या टप्प्यामधून आपल्याला जावं लागतं आणि या टप्प्यामधून ज्यावेळेस आपण जातो त्याच वेळेस आपली समस्या ही शास्त्रीय पद्धतीनं आपल्याला सोडवता येतं आणि म्हणून या ठिकाणी संशोधन प्रक्रियेचे जे काही वेगवेगळे टप्पे आहेत ते वेगवेगळ्या पायऱ्या आहेत याचा आपण आज अभ्यास केलेला आहे. तर आज या ठिकाणी आपण थांबू.